मेट्रो त्या ठिकाणी चाललेली होती. म्हणजे ज्यावेळेस लोकांना कुठं जायचं असतं आणि स्वतःची वाहनं घरी ठेवून जायचं असतं त्यावेळेस लोक मेट्रो वापरतात. हे पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या 10-12 दिवसामध्ये सिद्ध करून दाखवले. आता हे असं केलं तर 100% पुणेकर त्याला प्रतिसाद देतील, मेट्रो फुल चालेल आणि त्यांची जी काही संख्या असेल प्रवाशांची त्याच्याबद्दल आपण दोन्ही महानगरपालिका मिळून त्याच्यातलं रिपेमेंट करू शकतो. कुठलंच बोलायला बापाचं काही जात नाही. घोषणाच काय, तुम्ही आत्ता जे बोललात त्याच्यात पण बापाचं काय गेलं. कशाची? हो, मी कितीदा तरी पत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. हो, पहिल्यांदा आम्ही जे काही मूलभूत त्यांना वाजवा अलार्म आणि जी काही 5 कामं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि अधिक नंतर 3 पुनर्विकास आणि गोरगरिबांच्या घराच्या संदर्भातले त्याला आम्ही टॉप प्रायोरिटी देणार. आम्ही कुठंतरी, मला पत्रकार मित्रांनो 99ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती. एकच प्रकरण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5च जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी